नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, मी गणेश माळी बोलतो आहे. द्राक्ष बागायतदार बंधूंनो, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की द्राक्षामध्ये म्हणजे फळ छाटणीनंतर साधारणपणे 70-75 दिवसापासून ते पुढं मालामध्ये पाणी भरूपर्यंत अशी अवस्था असते की त्यावेळेला द्राक्ष बागेतील मण्यांमध्ये आपल्याला काहीच फरक जाणवत नाही. वाढ खुंटल्यासारखी वाटते किंवा प्लॉट स्टॉप झाल्यासारखा वाटतो. तर हे त्याची ती बायोलॉजिकल फेज आहे, ज्याच्यामध्ये ती द्राक्षवेल जे आहे ते स्टोरेज ह्या काळामध्ये काहीसं स्टोरेज होत असतं. मण्यांची साईज खूप सावकाश वाढत असते आणि त्या स्टेजनंतर साधारणपणे माल मऊ पडायला लागला, पाणी फिरायला लागलं किंवा बेरी सॉफ्टनिंग सुरू झालं, म्हणजेच व्हरायझनमध्ये प्लॉट जायला लागला की मग मात्र आपल्याला त्याच्यामध्ये फरक मण्यांच्या साईजमध्ये, लस्टरमध्ये आणि ही जी काय पावडर आहे या पावडरमध्ये आपल्याला फरक दिसायला चालू होतो. तर ह्या स्टेजमध्ये काय करायला पाहिजे आहे ते मी तुम्हाला सांगतो. या स्टेजमध्ये आता हा आमचा बेदाण्याचा प्लॉट आहे, माणिकचमन व्हरायटी आहे आणि बेदाण्याचा प्लॉट आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकताय. हा बेदाण्यासाठीचं हे ग्रेप प्रोडक्शन आहे. तर याच्यामध्ये आपण काय करतो आहे की साधारणपणे 50% पाणी फिरलं मण्यांमध्ये की हा जो शेंडा आहे एकदम, प्रत्येक द्राक्षगडाचा हा जो शेंडा, आता हा बऱ्यापैकी लांब गड आहे आणि ह्याचा जो शेंडा आहे हा साधारणपणे आपण ह्या पद्धतीनं पिंच करतो हे बघा आणि हे काढून टाकायचं. ह्याच्यानं काय होतं की जी बाग सुप्तावस्थेत गेली आहे किंवा थोडीशी स्लो झालेली आहे, तिला एकतर या पिंचिंग केल्यामुळं सिंक वाढतो आणि जे काय अन्नद्रव्य आपण देतो आहे किंवा पाणी जे देतो आहे ते द्राक्ष घडांकडं त्याचं वहन जोरात चालू होतं आहे आणि त्याचबरोबर जे काय ममिफिकेशन होतं आहे शेंड्याला, ते देखील ममिफिकेशन होत नाही. शुगरची जी मुवमेंट आहे, आता सॉफ्टनिंग होतं म्हणजे काय होतं की त्याच्यामधलं जे ॲसिड आहे त्या ॲसिडचं रूपांतर हे शुगरमध्ये व्हायला सुरुवात होते. तर या प्रक्रियेला ही जी आपण पिंचिंग करणार आहे, मग तो मार्केटचा माल असू देल किंवा बेदाण्याचा माल असू देल, तर त्या ठिकाणी आपल्याला त्याची मदत मिळते. हे एक फिजिओलॉजिकल त्याच्यामध्ये ही प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये आपण या स्टेजला द्राक्षवेलीला किंवा द्राक्ष घडांना थोडीशी इजा केली, थोडीशी जखम केली की त्या ठिकाणी त्याचं जे फिजिओलॉजिकल जे काही वहन होणार आहे आणि ॲसिडचं रूपांतर साखरेमध्ये व्हायला सुरुवात होणार आहे आणि व्हरायझन फेजला जी ग्रेप वाहीन जाणार आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये प्रतिसाद मिळतो आणि द्राक्ष घडांमध्ये, द्राक्ष मण्यांमध्ये साखरेचे प्रमाण बऱ्यापैकी चांगले आपल्याला ह्या ठिकाणी मिळते. असा हे जे पिंचिंगचं काम आहे हे आम्ही दरवर्षी आमच्या मार्केटच्या तसेच बेदाण्याच्या प्लॉटमध्ये करत असतो आणि याचे खूप चांगले रिझल्ट्स आम्हाला आजपर्यंत मिळालेले आहेत. आता ह्या ठिकाणी बऱ्याच द्राक्ष बागामध्ये जे काही बेदाण्याच्या प्लॉटबद्दल पर्टिक्युलरली बोलतो मी, त्या ठिकाणी मण्यांची साईज आपल्याला बऱ्याचदा मिळत नाही. परंतु आता हा आमचा जर द्राक्ष प्लॉट बघितला तर ह्याला GAचा फक्त एक स्प्रे झालेला आहे 25 ppmचा फ्लावरिंग सेटिंगमध्ये आणि त्यानंतर आत्तापर्यंत त्याला GA झालेलं नाही आहे किंवा 6B देखील आपण दिलेलं नाही. तरी देखील आपण या ठिकाणी साईज हे बघू शकताय. आणि आता हे जे पिंचिंग केलं की अजून थोडीशी त्याची साईज वाढते वहन वाढल्यामुळं आणि या ठिकाणी आम्हाला 6BA किंवा CPPO जो शेवटच्या स्टेजमध्ये आपण पर्टिक्युलरली देत असतो मण्याची साईज वाढण्यासाठी, तो देण्याची गरज या ठिकाणी पडत नाही. आणि त्याचबरोबर त्यानुसार आपलं इथं यामध्ये जे काय ग्रोथ रेग्युलेटर्समुळे जे काही ॲडवर्स इफेक्ट होत आहेत द्राक्षवेलीवरती, त्याच्यामध्ये देखील आपल्याला थोड्याफार प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी आपण द्राक्षवेल त्या स्ट्रेसपासून वाचवू शकतो. त्यामुळं माझं द्राक्ष बागायतदारांना असं आव्हान आहे की एखादं PGR मारण्यापेक्षा ही जर प्रॅक्टिस तुम्ही अवलंबली आणि आपापल्या बागेमध्ये जे रिझल्ट्स घेतले तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचे चांगले रिझल्ट्स मिळतील आणि आपला खर्च देखील वाचेल, द्राक्षवेल स्ट्रेसमधून जाण्यापासून वाचेल. धन्यवाद.